नमस्कार, पंचनामा न्यूजसाठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा समस्या निराकरण कक्ष सक्रिय। शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा समस्या निराकरण कक्षाची स्थापना करण्यात आली। भारतीय विद्यार्थी मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय योगेश थोरात यांच्या दिशानिर्देशानुसार ही कमिटी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करेल। आपण पाहूया या संदर्भातील सविस्तर वृत्तांत। नमस्कार, मी योगेश शशिकांत थोरात, प्रदेशाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य। भारतीय विद्यार्थी मोर्चा हे सामाजिक आणि गैर राजनैतिक संघटन आहे जे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी मागील 10 वर्षापासून कार्य करत आहे। आपणा सर्वांना सांगताना मला आनंद होत आहे की भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून समस्या निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। हे समस्या निवारण कक्ष स्थापन करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे की आपण अनुभवतच आहात की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जे सध्या समस्या घडत आहे, जसं की ऑनलाईन लेक्चरच्या नावाखाली केवळ औपचारिकता केली जात आहे लेक्चर घेण्याची। 2020 मध्ये नवीन शिक्षण पद्धती लागू करण्यात आली। त्याच्यामध्ये असलेले बरेचशा गडबडी या पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहीत नाही। त्याचबरोबर अमाप फी वाढ केली जात आहे, विद्यार्थ्यांकडून सक्तीची फी वसुली केली जात आहे। या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई आणखी मोठ्या पद्धतीने लढण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून समस्या निवारण कक्षाची स्थापना आपण केलेली आहे। हे समस्या निवारण कक्ष विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी सदैव तत्पर राहील आणि या कक्षाची स्थापन केल्यानंतर लगेचच आमच्या हाती एक तक्रार आली विद्यार्थिनींची, ज्या विद्यार्थिनीला मागील 1 वर्षापासून तिचं ॲडमिशन रखडवून ठेवलेलं, त्याचबरोबर त्या विद्यार्थिनीला तिचं शाळेचा दाखला देखील दिला जात नव्हता, परंतु समस्या निवारण कक्षाच्या माध्यमातून केवळ 4 तासाच्या आतमध्ये त्या विद्यार्थिनीला आपण न्याय मिळवून दिला। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अपील करत आहे की हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर केला पाहिजे आणि भारतीय विद्यार्थी मोर्चा जे विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं आवश्यक आहे, कारण विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई आम्ही लढत आहोत। विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याचं कारण नाही। कुठल्याही प्रकारे या व्यवस्थेच्या माध्यमातून जी दडपशाही चालू आहे, शिक्षणाची जी खालावलेला स्तर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना जे शिक्षण त्यांची कोंडी केली जात आहे फी अभावी, त्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला आणि पालकांना घाबरून जाण्याचं कारण नाही। त्यांच्या पाठीशी भारतीय विद्यार्थी मोर्चा पूर्ण ताकदीनिशी, संघटन ताकदीनिशी आणि कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने त्यांच्या मागे उभा आहे, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणत्याच गरीब आणि अभ्यासू विद्यार्थ्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही। आपल्याकडनं एवढीच अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद।